राज्यभरात महायुतीचं चित्र असलं तरी मात्र जळगावातील त्याच पद्धतीचं जळगावच्या महापालिकेमध्ये आपल्याला चित्र बघायला मिळतंय। एकीकडे भाजप, सेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने एकत्रित महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी महायुतीच्या वतीने या ठिकाणी आपापल्या पद्धतीने उमेदवार देण्यात आलेला आहे। मात्र असं असले तरी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख स्वप्नील परदेशी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी थेट अपक्ष उमेदवारी ठोकलेली आहे। भाजपाच्या उमेदवाराच्या समोर तुम्ही अपक्ष उमेदवारी केलेली आहे। दादा काय सांगाल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी तुमची नियुक्ती आहे, मात्र आज तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली, मात्र तुम्ही अपक्ष उमेदवारी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे। नक्कीच एवढं 8-9 वर्षापासून पक्षाचं काम एकनिष्ठतेने करतोय आपण, तरी कुठेतरी असं वाटतंय तिकीट न मिळाल्यामुळे कुठे कमी पडलेलो आहे वाटतं। पण तरी मला प्रभाग क्रमांक 12 च्या मायबाप जनतेवर पूर्ण विश्वास आहे की लोकप्रतिनिधी मागच्या 5 वर्षामध्ये जे कुठे कमी पडलेले आहे, लोकांना ती खंत आहे, ती खंत मला पूर्ण करून काढायची आहे आणि विकास कामं करायचे आहे। त्या हिशोबाने मी या मैदानात उतरलेलो आहे। दादा असं असलं तरी आज शिवसेनेचा भगव्या पट्ट्यावरती तुमचं हे निशाणी आणि चिन्ह या ठिकाणी घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात प्रचारात दिसून येत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तुमच्या पॉम्पलेटवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील नेतृत्वामध्ये नाव दिसून येत आहे। असं असताना तुम्ही अपक्ष उमेदवारी करताय, या संदर्भात हे बघा, मी जेवढे विकास कामं केलेली आहे ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनी दिलेल्या निधीतून केलेलं आहे। तर नक्कीच त्यांचं तर नाव असायलाच पाहिजे। आणि भगवा रंगाचा तुम्ही पटका म्हणताय, तर आमच्या रक्तातच भगवा आहे। आम्ही शिवसेनेचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। स्वप्नील दादा, तुम्ही तुमच्या प्रभागाचाच नाही तर जळगाव शहरातील अनेक लाडक्या बहिणींना तब्बल 79,000 तुमच्या पॉम्पलेटवरती म्हणणं आहे की 79,000 लाडक्या बहिणींना तुम्ही लाभ मिळवून दिलेला आहे। असं असताना तुमच्यावर विश्वास पक्षाने किंवा महायुतीने आज टाकलेला नाहीये, कसं बघता तुम्ही? विरोधकांना कसा समाचार केला? नाही, मला मी माझी लढाई जी आहे मी ते शांततेने आणि संयमाने पार पाडणार आहे। आणि तुम्ही जे सांगताय ते 69,000 लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आज लाडक्या बहिणींना जे मिळालेलं आहे, त्या कमिटीमध्ये मी अशासकीय सदस्य राहून चुकलेलो आहे। त्यांच्या काही ज्या व्यथा मांडायच्या होत्या किंवा काही प्रॉब्लेम्स यायचे, त्यांना समजा KYC करायचं असलं किंवा काही असलं, त्या टायमाला आपण त्यांना मदत केलेली आहे। तर त्या हिशोबाने त्याच्यामध्ये काहीतरी लाख मोलाचा वाटा माझा पण आहेच। निश्चितच लाख मोलाचा वाटा जरी असला, मात्र आज तरी शिवसेनेच्या वतीने गेल्या काही वर्षापासून हे काम करतायत स्वप्नील बाबा, मात्र त्यांना तिकीट नाही मिळालंय। तुम्ही त्यांच्या पाठीशी आज प्रचार करताना दिसून येत आहे। स्वप्नील भाऊला मी 10-1 वर्षापासून ओळखतो, राजकारणात गेल्याच्या अगोदरपासून। आणि जे पण काही केलेलं आहे त्याने एकनिष्ठतेने केलेलं आहे। त्याच्यामुळे पक्षाचा विचार न करता एकदम पूर्ण संयमाने आणि शांततेने आपला विजय मार्ग आम्हाला सोपा करायचा आहे। माता भगिनींचा प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळतोय, त्याच्यामुळे आम्हाला निश्चितच खात्री आहे का आमचे स्वप्नील भाऊ विजयी होतील चांगल्या प्रकारे। असं असताना त्यांचे जे स्वप्नील भाऊचे जे वडील होते ते देखील राजकारणात होते, उपनगराध्यक्षपदी त्यांनी विराजमान झालेले, त्यांची आई देखील राजकारणात होता। राजकारणाचा वसा असताना मात्र यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी द्यायला पाहिजे होती असं जनतेचं मत होतं, मात्र तसं न झालेलं आहे। तरी तुम्ही त्यांच्या या अपक्ष उमेदवारीमध्ये त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन दिसून येत आहे। हो, नक्कीच। कारण याचं कारण असं आहे की ज्यावेळेस प्रभाग 12 मध्ये जे नगरसेवक होते त्यांनी 5 वर्षामध्ये फिरकूनही सुद्धा बघितलेलं नाही। असं असताना सुद्धा स्वप्नील भाऊंनी स्वखर्चाने असेल किंवा निधीच्या मार्फत त्यांनी विविध कामं केली असतील आणि करतायत। जसे लाईट पथदिवे लावायचे असतील किंवा रस्त्यांचे कामं असतील, काही ओपन स्पेस मधले जे काही साफसफाईचं कामं असतील, हे त्यांनी केलेले आहेत। तर त्यांना तर नक्कीच लोकांनी आणि जनतेने मदत करता आणि करत आहेत। सर्व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ह्या गोष्टीसाठी की स्वप्नील भाऊ आमचा नगरसेवक असायला पाहिजे। दादा, पक्षाने तिकीट नाही दिलं, मात्र पक्षाने तिकीट दिलं नाही। आता याच्यामध्ये स्वप्नील याच्यामध्ये आता कसं आहे की काय त्या स्थानिक राजकारण असू शकतं असं म्हणता येईल, ते काही अवघड ठरणार नाही। स्थानिक राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वप्नील भाऊला तिकीट नाही दिलं, मात्र उपजिल्हा प्रमुख असताना त्यांनी जिल्ह्याभराची या ठिकाणी तरुण उमेदवार आहेत, जिल्ह्याभराची या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे। असं असताना
तुमची पक्षावर काही नाराजी राहणार आहे का स्वप्नील सोबत राहणार आहे? नाही, पक्षावर नाराजी म्हटली तर तशी नाहीच, कारण स्वप्नील भाऊ जे काम केलं त्यांनी ते पक्षाच्या याच्यानेच केलेलं आहे. आमची तशी नाराजी काही नाही, पण आम्ही स्वप्नील भाऊंचे अपक्ष जरी राहिले उभे तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे. आणि 12 नंबर वॉर्डमध्ये मी एकच आवाहन करेल की आम्हाला अपक्ष जरी आहे तरी प्रचंड मतांनी विजयी करून द्यावं यावेळेस. तर ह्या होत्या उपजिल्हा प्रमुख स्वप्नील परदेशी यांच्या व यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांच्या पॉम्पलेटवर आजही या ठिकाणी प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव टाकून या ठिकाणी पॉम्पलेट वाटप केलं जात आहे. मात्र असं असताना त्यांनी बंडखोरी करून थेट महायुतीच्या उमेदवार भाजपचे जे उमेदवार आहे महायुतीचे त्यांच्या समोर या ठिकाणी दंड ठोपटले. मात्र असं असताना ज्या पद्धतीने त्यांनी गावाचा असेल शहराचा विकास केला त्याच माध्यमातून त्यांना अपेक्षित उमेदवारी मिळायला पाहिजे होती, मात्र तसं न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे. याचमुळे या 12 नंबर प्रभागातली जनता आज स्वप्नील दादा सोबत आहे आणि त्यांनी भाजपच्या या उमेदवारासमोर दंड ठोपटले. मात्र येणाऱ्या 16 जानेवारी रोजी नेमका या प्रभागात नेमका झेंडा कोणाचा फडकतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.